नमस्कार, मी निर्घोष त्रिभुवन एनआरटी न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय। विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी सध्या मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आहे। वैजापूरच्या सामान्य जनतेला नेमकं का वाटतंय, वैजापूरचा भावी आमदार कोण होणार किंवा या 5 वर्षांमधल्या इथल्या काही आमदारांनी काही विकास कामं केलेत का, हे जाणून घेण्यासाठी सध्या आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमध्ये आहेत। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शिवसेना वर्सेस शिवसेना असा सामना पेटलेला आहे। म्हणजे टाकणची शिवसेना वर्सेस शिंदेची शिवसेना, आणि इतिहासामध्ये पहिल्यांदाच शिवसेना वर्सेस शिवसेना असा सामना पेटलेला आहे। परदेशी वर्सेस बोरनारे असा या ठिकाणी सामना वैजापूरमध्ये पेटलेला आहे। सोबतच एकनाथ जाधव देखील अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। सामान्य नागरिकांना काय वाटतं आपण हे जाणून घेणार आहोत। दादा, काय नाव तुमचं? बाबा रामदास पांडुरंग गाडेकर। मला सांगा, 5 वर्षांमध्ये काही कामं झालेत का वैजापूरचे? भरपूर झाले। हा. काय कामं झालेत? रस्ते झाले, मंदिरे झाले, बरं धार्मिक दृष्टीने पुष्कळ। बरं, मग काय वाटतं दादा, वैजापूरचा भावी आमदार कोण असणार आहे? भावी आमदार आहे ना, जो सनातनला वाचवीत आणि त्यांच्या पाठीमागे उभे राहील अशा विचाराचे जे पक्ष आहे, अशाच पक्षाला मतदान व्हायला पाहिजे। आणि त्या दृष्टीने आताचे आमदार बोरनारे सर यांचं काम तसं चांगलं आहे। तसं लोकांनी त्याचा विचार करून त्यांना प्रतिसाद देणं गरजेचं आहे असं। आणि सध्या सनातन धर्माची फार आवड नाही, त्या दृष्टीने राजकीय लोकांनी त्याच्यावर विचार व्हावा आहे की। वैजापूरच्या दृष्टीने जर पाहिलं तरी ते नांदूर मधनेश्वर काढलं 2015ला त्याचं पूर्ण काम व्हायला पाहिजे होतं। आज 25लाही ते अर्धुर आहे। त्या दृष्टीने जाहीरनाम्यामध्ये या लोकांनी त्या गोष्टी टाकायला पाहिजे आणि पूर्ण करायला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना जागेवर पाणी मिळेल असं। आणि इतरही कामं आहे त्या दृष्टीने। आता दोन्ही शिवसेना वेगळ्या झाली, ही गोष्ट वेगळी आहे। आता दोन्ही आमदार जवळचेच असे, त्या दृष्टीने लोकांच्या पुढे समस्या आहे की। परंतु सध्याच्या आमदारांचं बोरनारे सरांचं काम तसं दृष्टिक्षेपात चांगलं आहे। काय पुन्हा एकदा संधी द्यायची बोरणाऱ्यांना? द्यावी अशी माझी इच्छा आहे लोकांच्या। म्हणजे समोर दिनेश परदेशी आहेत, एकनाथ जाधव देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। काय वाटतं या दोन उमेदवारांबद्दल? हे सर्व उमेदवार आपलेच आहे। कालपर्यंत ते एकत्रच होते, निवडणुकीनंतर एकत्रच येतात। हा लोकांनाच प्रश्न पडलाय मतदारांना, माणूस कोणता देवान काय करावं आहे की। त्यामुळं यांनी विचार करायला पाहिजे आहे की। आणि ही यांची स्पर्धा एका अर्थाने लोकशाहीला घातक आहे असं। यांनी विचार करून उमेदवार टाकायला पाहिजे आणि ही घराणेशाही संपवायला पाहिजे, तर लोकशाही टिकेल असं माझं मत। बाबा, काय नाव तुमचं? माझं नाव बी आहे, मला बोलता येत नाही, माझी तब्येत नाही काटून आमची ही बोलली, हे कोणत्या कार्यक्रमामध्ये हेच बोलत राहत। बरं, मग तुमचं नाव तर सांगा मला। माझं नाव साहेबराव दांडे। बरं, मला सांगा, 5 वर्षांमध्ये काही कामं झालेत का? मला विचारतच नाही काही, कारण माझी तब्येत बांधकाम दम लागतो, यांना विचार। बरं माणूस आहे ना हे आहे। बरं, तुमचं काय नाव बाबा? संजय संपत जाधव। बरं, निवडणुका लागलेल्या आहेत, वैजापूरचा भावी आमदार कोण झाला पाहिजे? बोरनारे सर। का असं वाटतं? कामं चांगले आमचे, त्यांची कामं आमची चांगली। चांगले कामं केलेत का? कामं चांगले केले, 100% बहुतेक चांगलेच कामं केली त्यांनी। म्हणजे वैजापूरचा भावी आमदार बोरनारे? बोरनारे सर। बोरनारे सर। बरं, का बोरणाऱ्यांना पुन्हा एकदा निवडून द्यायचंय तुम्हाला? गावात आमचे भरपूर कामं झाले, मंदिर झालं, रस्ते झाले, म्हणजे सगळे व्यवस्थित काम आहे सगळे। बरोबर। मग मला सांगा, आता भाऊसाहेब पाटील चिगडावकर यांनी बोरणाऱ्यांना पाठिंबा दिलेला आहे, हा पाठिंबा सामान्य जनतेला आवडला का? हो, आवडला। त्याचा फायदा होईल का बोरणाऱ्यांना? बोरनारे सरला फायदा होणार। फायदा म्हणजे ते करणारे दोघं, कारण का पाटा टायमाला केलते त्यांना, आम्हीच होतो का हो सगळे। जे काम करते तीच टाइम त्यांना आम्ही बोलणारच करणार, कारण पाटा टाइम त्यांना बरीच काट्या तोड्या ते केलं। आणि नाशिकला जिडे पाणी सोडे तिडे आम्ही गेलो, पण आता आम्हाला एक म्हणायचे, आम्ही शेतकरी अंगठे बाजार, आम्हाला काही कळत नाही। पण त्या टायमाला सगळे मंत्री एका ठिकाणी मिळत आणि आपल्या सारख्यावर ते करते। त्याच्याला एक कारण असं झालं का, स्वतः आम्ही तात्या सांगाय घरचा घडीभर, ज्या टायमाला तिकडे पाणी सोडायला हे झालते ना, काय आपले उद्घाटन, तर त्या टायमाला आमची सारी किरकोळ तात्या मागं होत। आम्ही असं लांब बसलो आणि दोन्ही पार्टीचे मंत्री एका ठिकाणी बसले, पुढं तिकडे पाणी जिडे पाणी सोडायचं तिकडे।
रिवदेवगावला. हा. आणि मग त्यांना काय केलं म्हणजे कोणता भाऊ साहेबचा ते त्यांना बोला म्हणे सत्कार करायला. त्यांना सांगितलं आम्हाला सत्कारची गरज नाही, ही दोन्ही पार्ट्याचे सत्कार करा आणि आमचं फक्त पाणी सोडलं. हे किरकोळ शेतकरी यांचा आमचा सत्कार झाल्यासारखाच. बरं. मग हे दोन्ही पार्टीचे माणसं गेले आणि त्यांचा सत्कार तिथं केला आणि पाणी सोडलं दोन्ही. आता आमचं म्हणणं असं आहे का दोन्ही माणसं आहे, हे दोन्ही आमची माणसं. म्हणजे तात्या आणि सर हे दोघं एकत्र आल्याचा फायदा होईल का वैजापूरला? होणारच ते फायदा. होईल का? फायदा होईल. होणारच आहे. बरं. तर मला सांगा बाबा, मला सांगा की डॉक्टर दिनेश परदेशी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत, रमेश बोरनारे आहेत. मात्र आता या दोघांकडून पण असा एकमेकांवर आरोप होतोय की आम्ही वाणी साहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत, आम्ही वाणी साहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय. मग वाणी साहेबांचे विचार घेऊन नेमकं कोण जात आहेत, बोरनारे की परदेशी? कोण सांगते ना त्या बोरणारे. बर बर बर. तर अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर विविध प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सध्या आपण चोर वागलगावमध्ये आहेत. सामान्य नागरिकांना काय वाटतंय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आपल्यासोबत काही तरुण मुलं आहेत, आपण त्यांच्यासोबत तरुण आहेत त्यांच्यासोबत आपण बोलूया. दादा काय नाव तुमचं? गणेश सर्जेराव म्हणून. बरं, मला सांग 5 वर्षामध्ये काही कामं झालीत का वैजापूर? भरपूर कामं झाली. भरपूर कामं झाली. बरं, काय काय कामं झालीत? रोडची कामं झाली, आता ब्लॉक बसलेली, शेडची कामं झाली, सभामंडप झाले, भरपूर कामं झाली. मग काय वाटतं वैजापूरचा भावी आमदार कोण असला पाहिजे? भावी आमदार तर बोरणार सरकार असायला पाहिजे. परदेशी आहेत, एकनाथ जाधव आहे, परदेशी आहे, एकनाथ दादा आहे, पण कामं दिसत नाही आलो. आजपर्यंत जेवढे आमदार आहेत, सगळ्यात जास्त कामं आहे ना केली. त्याच करता दुसऱ्याकडे अपेक्षा करत कामच नाही राहिलं. काय वाटतं तुम्हाला? काही कामं झालेत या 5 वर्षामध्ये? खूप विकास कामं झाले आणि ज्याचे विकास कामं झाले त्यांनाच आपण निवडून द्यावा ही असे. जो विकास कामं करतो ना त्यांनाच आपण निवडून द्यायला पाहिजे, ज्यांचा रिझल्ट दिसतो ते. तुला काय वाटतं? बोरणारे सर आतापर्यंत कोणत्याही आमदारांना तालुक्यात एवढा विकास केला नाही तो सरांनी केला. मला एक दुसरा महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे, तो म्हणजे भाऊसाहेब पाटील चिगडावकर यांनी आता रमेश बोरनारेंना पाठिंबा दिलेला आहे. याचा काही फायदा होईल का? अर्थातच माझे आमदार आहे ना, फायदा होणारच. फायदा होणारच आहे ना माझे आमदार असले. दादा होईल फायदा काय? हो 100. दादा काय वाटतं? हो भरपूर फायदा सर. दुसरा आरोप असा होतोय भाऊसाहेब पाटील चिगडावकर यांना खोके देऊन त्यांना पाठिंबा देण्यासाठी सांगितलेला, असा आरोप त्यांच्यावर होतोय. बरोबर तुमचं झालं बरं का, पण जे आज बाकीच्या समोरचे उमेदवार मागही भरपूर नेते गेले, जिल्हा परिषद मेंबर असतात, त्यांना पण असं होऊ शकतं ना आरोप. ते काय तसे जाऊ शकते का? यांच्याकडे तर तुम्ही आरोप काही असले तर त्यांचा बी आरोप करायला याला चान्स आहे ना, पण हे करीत नाही. हे विकास मतदान मागवर आहे. बरं, जातीय राजकारण या ठिकाणी पेटलेलं आहे असा आरोप होतोय. काय वाटतं जातीचं राजकारण कोण करतं वैजापूरमध्ये? जातीचं राजकारण नाही म्हणता येणार, सध्या विकासावर बोलण्याला काहीतरी आपल्याला काय म्हणते अपोजिट मुद्दा काहीतरी पाहिजे, त्याच्यामुळे समोर विरोधक त्यांना म्हणत असेल जातीचं राजकारण करत. आम्हाला नाही वाटत जातीचं राजकारण होतं. बरं, वैजापूरच्या जनतेचा म्हणजे वैजापूरच्या तरुण पिढीचा कौल कोणाकडे आहे? जो विकास काम करतो ना आणि जो होतकरू आहे त्याच्याकडे सगळा विकास काम सगळा तरुणांचा कल राहतो. आपण तिघांना एक एक उल्लेख केला, तो म्हणजे वैजापूरमध्ये निधी आलेला आहे, रमेश बोरनारेंनी विकास कामं केलेले आहेत. मात्र दुसरीकडे डॉक्टर दिनेश परदेशी म्हणतायत की हा जो सर्व विकास कामं आहेत किंवा हे सर्व निधी आहेत हा मी आणलेला आहे. मग हा विकास निधी नेमके कोणी आणला? बोरणारे सरांनी आणलेला निधी, आमदार निधीतून झालेली आहे सगळं काम. मग परदेशी म्हणताय की हा निधी मी आणलाय? नाही, खोटं खोटं. निधी आणला तर प्रश्न येतच नाही. तुम्ही फक्त नगरपालिकेत काम केलंय वैजापूर शहरात, ग्रामीण भागात आम्हाला माहिती इच्छा होतच नाही, कारण की आमच्या डोळ्यासमोर बोरणाऱ्यांना गेलोय काम. विकास केलाय ना तो सगळा बोरणार सरने केलाय आणि वैजापूर पुरता मर्यादित आणि नगरपालिकेपुरता मर्यादित दिनेश भाऊने केलाय. आतापर्यंत तालुक्याचा इतका विकास कोणत्याही आमदारांनी केला नव्हता. रस्त्याचं पूर्ण जाळं विणण्याचं काम हे सरांनी केलंय, त्याच्यामुळे आम्ही तरुण पिढी सर नक्कीच. अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर चोर वागलगाव येथील जनता म्हणतेय, विशेषतः तरुण म्हणतायत की आम्हाला रमेश बोरनारे पुन्हा एकदा हवे आहेत. बोरनारे यांनी बरेच विकास कामं या ठिकाणी केलेलं आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. दादा काय नाव तुमचं? नाव तर सांगा तुमचं. दशरथ गायकवाड. बरं, 5 वर्षामध्ये काय विकास कामं झालेत का वैजापूरचे? इथला नाही. अजून ग्रामस्थ आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया. सध्या वैजापूरचं राजकारण जे आहे ते प्रचंड तापलेलं आहे. डॉक्टर दिनेश परदेशी वर्सेस रमेश बोरनारे असा सामना पेटलेला आहे. चोर वागलगाव येथील काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करूया.
त्यांना नेमकं काय वाटतं त्या 5 वर्षांमध्ये काही विकास कामं झालेले आहेत का? बोरणारेंनी काही या ठिकाणी निधी आणलेला आहेत का? किंवा परदेशी हवेत की बोरणारे हवेत की एकनाथ जाधव हवे किंवा मराठा समाजाचा जो चेहरा दिला जाईल तो हवा आहे? नेमके काय वाटतं आपण हे जाणून घेणार आहोत. दादा काय नाव तुमचं? विजय सावंत. काय सांगा? माईकवर बोलतच नाही कधीच. एक विकास झाला की हे तरी सांगा मला. हं? दादा काय नाव तुमचं? माझं नाव मच्छिंद्र त्रिवा, माझे सरपंच. या 5 वर्षांमध्ये काही कामं झालीत का वैजापूरमध्ये? भरपूर झाले, हं? भरपूर झाले. काय कामं झाली? म्हणजे असे पेवर ब्लॉकचे जास्त मार्जिनचे कामं भरपूर झाले. मग आता वैजापूरचा भावी आमदार कोण असलं पाहिजे? दिनेश भाऊ. हा? दिनेश भाऊ. बरं, हे जे कामं आहेत ते बोरणारेंनी केलेली आहेत. नाही, बोरणाऱ्यांनी ते शासकीय याच्यातून झाले, परंतु सामान्य कार्यकर्त्या सामान्य माणसापर्यंत आमदार असे वाटले नाही सामान्य माणसाचे. मग काय परदेशीला संधी द्यायची यावेळेस? हा, म्हणजे आमच्या सारख्याचं तर मत आहे का त्यांनी वैजापूरचा विकास चांगला केला आणि सर्व समाजाला धरून चालणार सुशिक्षित चांगलं व्यक्तिमत्व आहे. तर नवीन माणसाला त्यांनी 2 वेळेस विधानसभा लढवली, काही थोड्याफार फरकाने पराजित झाले. तरी ते सतत लोकांच्या कामासाठी कार्यरत असल्यामुळं त्यांना संधी द्यायला पाहिजे. बरं, दुसरा महत्वाचा मुद्दा झाला त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर दिनेश परदेशी नुकतेच 2 महिन्यांपूर्वी ठाकरे गटामध्ये आले. मात्र ठाकरे गटामध्ये पहिल्यापासून एकनिष्ठ काही लोक आहेत, म्हणजे अविनाश गलांडे आहेत, सचिन वाणी आहेत, ते वाणी साहेबांचे चिरंजीव आहेत. यांना संधी दिली गेली पाहिजे होती असं वाटत नाही आपल्याला? त्यांना संधी ना, मग त्यांनी सर्वांनी मिळून दिनेश भाऊचं नाव स्वीकारलं. कारण काय राहतं प्रत्येक ठिकाणी राजकारणाच्या काही हे राहते पडद्या आडच्या भांग, आणि इथं उद्धव साहेब गटाची ताकद जास्त आहे आणि त्याच्यात दिनेश भाऊची ताकद जर प्लस झाली तर कार्यसम्राट आमदाराचा पराभव होऊ शकतो. या सगळ्यांनी एकत्र विचार करूनच त्यांना उमेदवारी दिली. ते बरोबरच आहे ना त्यांची. आपल्या सुद्धा अजून काही ग्रामस्थ आहेत. आता काय नाव तुमचं? रवींद्र मोहिन, कुठले आपण? बागलगावचे. काय 5 वर्षामध्ये काही कामं झालेत का वैजापूरचे? कामं झाले ना, भरपूर कामं झाले. मग काय वैजापूरचा भावी आमदार कोण असला पाहिजे? आता दिनेश भाऊ परदेशीचा असला पाहिजे. एकीकडे तुम्ही म्हणतायत वैजापूरमध्ये प्रचंड कामच झालेलं आहे, तर दुसरीकडे म्हणतात परदेशीला संधी दिली पाहिजे. म्हणजे ज्यांनी कामं केले त्यांना संधी नको का पुन्हा? कामं झाले, परंतु लोक उपयोगी कामं झाले नाही ना. ते म्हणजे त्याच्यात भ्रष्टाचार जास्त झालाय. एखादं आता आमच्या गावात काम झालंय, इथं आम्ही ग्रामपंचायतच्या वेळेस आमच्याकडे होती, ग्रामपंचायत मार्फत आम्ही 10 लाखाचा एक सभागृह तयार केला होता. त्या सभागृहात तुम्ही आता तुम्हाला चला माझ्यासोबत तुम्हाला दाखवतो, त्याचं काम पहा तुम्ही कसं आहे. आणि यांचं 20 लाखाचं काम आमदार साहेबांनी त्या कामाच्या अर्ध सुद्धा नाही, म्हणजे रक्कम डबल झाली आणि काम अर्ध झालं. अशा पद्धतीची कामं तालुक्यात झाली, म्हणजे भरपूर झाली असं म्हणतो. अशा विविध प्रतिक्रिया या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात. काय नाव तुमचं? वसंत मोहीन. काय करता तुम्ही? शेती व्यवसाय. काय शेतात आहे? शेतात काय काय पीक आहे? काय कपाशी आहे, कांदे. आहे का भाव वगैरे आहे का? आता भाव आहेच. मला सांगा, निवडणुका लागलेल्या आहेत, राजकारण तापलेलं आहे वैजापूरचा भावी आमदार कोण होईल? आता भावी आमदार तर आता विकासाच्या हिशोबाने आता बोरणार सरस. म्हणजे असं कल वाटतो असं. काही कामं केली तर बोरणाऱ्यांनी? हा, भरपूर काम केले. काय कामं केलं? आता एमआरएसच्या माध्यमातून म्हणजे आमच्या गावातून कमीत कमी 60-70 विहिरी एमआरएस म्हणजे सरकारनं दिले असं धरा तुम्ही. त्याने दिले काय, सरकारनं दिले काय? एकच होतं समजा. का वाटतं वैजापूरचा भावी आमदार कोण असला पाहिजे? बोरणार सर. दुसरा आपण निधीचा विषय निघाला आहे. या ठिकाणी बोरणारे म्हणतात हा निधी मी आणलाय, तिकडे परदेशी म्हणतात हा निधी मी आणलाय. हा निधी नेमके कोणी आणलाय? आता बोरणार सर म्हणते निधी आणला, शेवटी ज्याचा मुख्यमंत्री तोच निधी आणू शकतो. आता शिंदे साहेब मुख्यमंत्री असल्यामुळं सगळं म्हणजे श्रेय समजा बोरणार सरला दिलं त्यांनी. आणि आपण समजा आता वैजापूर तालुक्याचा विकास जर पाहिला ठरला तर विनायकराव पाटलानंतर आज बोरणार सरनं ज्यादा वैजापूर तालुक्याचा विकास केला. दुसरा कारखाना असेल, रस्ते असेल. आता आमचाच टीम रस्ता असेल, हनुमंतगाव रस्ता असेल, असे भरपूर कामे आमच्या गावाच्या मर्यादेत भरपूर केले. आता बाहेर तर आम्ही काही सांगू शकत नाही, पण आमच्या गावाच्या मर्यादेत आणि अशाच भरपूर खेडेमध्ये विकास केला रस्ता. भाऊसाहेब पाटील चिगडावकर यांनी रमेश बोरणारेंना पाठिंबा दिलेला आहे. या पाठिंब्याचा काही फायदा होईल का? आता त्याचा वैयक्तिक विषय राहत, त्यांचे कार्यकर्ते कसे, त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यावर किती प्रेम करतात त्याच्यावर अवलंबून. भाऊसाहेब पाटील चिगडावकर यांच्यावर ठाकरे गटामध्ये अन्याय झाला असं वाटतं तुम्हाला? हो, अन्याय झालाच ना.
कारण माझे आमदार राहिलेले मनुष्य आणि त्यांना त्यावेळेस आमदार तिकीट या हिशोबाने घेतलं होतं आणि अचानक दिनेश बोलदार दिल्यानंतर मग ती नाराज होणार. मग मला सांगा, ठाकरे गटामध्ये वैजापूर तालुक्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून काही एकनिष्ठ लोक आहेत, म्हणजे सचिन वाणी आहेत, अविनाश गलांडे आहेत, यांना संधी दिली पाहिजे होती असं वाटत नाही आपल्याला? पण ते आतापर्यंत काही समाजात समोर आलेच नाही ना. बरं. आता सचिन वाणी का असं त्यांनी आमच्या गावात येऊन कमीत कमी त्याला आता 5-10 वर्ष झाले. त्यांनी संपर्क ठेवलाच नाही ना समाजासमोर. दादा, दुसरा महत्वाचा मुद्दा मांडला जातो, दादा तुम्हालाही हाच प्रश्न आहे, तो म्हणजे भाऊसाहेब पाटीलचे रमेश बोरनारे म्हणतायत आम्ही वाणी साहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत. तिकडे डॉक्टर दिनेश परदेशी म्हणतायत आम्ही विचारांचे वारसदार आहोत वाणी साहेबांचे. वाणी साहेबांच्या खरे विचारांचे वारसदार कोण आहे? मी जर माझ्या वडिलाच्या विचाराचा वारसदार आहे तर मी माझ्या वडिलासारखं वागलो पाहिजे आणि शेवटपर्यंत वडिलांनी जी पुण्य केली त्या पुण्याच्याच रेगा वाढल्या पाहिजे. मग हे जर वाणी साहेबांचे वारसदार आहे, यांनी वाणी साहेबाच्या विचारावर चालायला पाहिजे. वाणी साहेबाची जी सेना होती. कोण चालतंय सध्या वैजापूरमध्ये? आता सध्या वैजापूरला दिनच होत चालते म्हणा. सामान्य नागरिकांना का वाटतंय या 5 वर्षांमध्ये काही विकास कामं झालेले आहेत का? रमेश बोरनारेंनी काही विकास कामं केली आहेत का? जनतेचा कौल नेमकं कोणाकडे आहे हे आपण जाणून घेणार आहोत. सध्या आपण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वैजापूरमध्ये आहेत. दादा, काय नाव तुमचं? माझं नाव सुरेश चंद्र बनायरे. बरं, मला सांगा 5 वर्षांमध्ये काही कामं झालेत का वैजापूरचे? हो, झाले ना, भरपूर झाले 5 वर्ष. काय कामं झालेत? रोडचे कामं झाले आपले, अजून भरपूर निधी भेटलाय. बरं, काय वाटतं वैजापूरचा भावी आमदार कोण असलं पाहिजे? बोरणारे. परदेशी किंवा एकनाथ जाधव का नको? नाही, बोरणारे सर. बरं 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 त्याच्या आधी भाऊसाहेब पाटील यांनी बी काही नाही केलं, बोरणारे सरांनी चांगले कामं केले. बरं, आता त्याच तात्यांनी रमेश बोरनारेंना पाठिंबा दिला आहे, याचा काही फायदा होईल का सरांना? होईल ना. हा? होईल. बरं. नक्कीच होईल. बरं, आता दुसरा आरोप असा होतोय की भाऊसाहेब पाटील चिगडावकर यांना काही कोटी रुपये दिले मग त्यांनी पाठिंबा दिलाय, असं काही झालंय का? नाही, ते नाही सांगता येणार, पण ते असं नाही होणार. दादा, काय नाव तुमचं? रामेश्वर मोळे. सांगा 5 वर्षांमध्ये काही कामं झालेत का? खूप कामं झाली. काय कामं झाली? रोडचे कामं झाले, सभा मंडप दिला आम्हाला, स्मारकाला निधी दिला, भरपूर असे कामं झाले. आम्ही अपेक्षा सुद्धा एवढे कामाचे पैसे नव्हते, इतके कामं झाले. काय वाटतं वैजापूरचा भावी आमदार कोण असलं पाहिजे? तर बोरणारे सर. डॉक्टर दिनेश परदेशी देखील त्यांच्या विरोधामध्ये आहेत. दिनेश परदेशींना लोक पाठिंबा देतील किंवा त्यांना स्वीकारतील का? लोक कामाला प्राधान्य देणार आहे. आज दिनेश भाऊ जर असेल तर कोणी जर असलं सर समोर तर लोक कामाला प्राधान्य देतात. बरं, हा सगळा वैजापूरमध्ये निधी आलेला आहे, जेवढे विकास कामं झालेले आहेत यावरून आता श्रेयवाद पेटलाय. परदेशी म्हणतायत हा निधी मी आणलाय, बोरणारे म्हणतायत हा निधी मी आणलाय. नेमके हा निधी कोणी आणला? हा निधी सरांनीच आणलेला आहे आणि 2.5 वर्ष कालामध्येच एवढे कामं झाले. आमचं वैजापूरला 2.5 वर्षाच्या पहिलं कामं नव्हती. जेवढं जाळं पसरलेलं रोडचं हे सरांच्या माध्यमातून पसरलेले होतं. त्यामुळं आम्ही सरलाच प्राधान्य देणार. दादा, मला सांगा, हा जो सगळा निधी आणलेला गेलेला आहे, परदेशी म्हणतात हा निधी मी आणलाय, बोरणारे म्हणतात हा निधी मी आणलाय, नेमके हा निधी कोणी आणला? ते निधी कोणी आणलं ते नाही माहिती आम्हाला, पण कामं बोरणारे सरांच्या टायमात झाले. दुसरा मला महत्वाचा मुद्दा विचारायचा आहे, तो म्हणजे परदेशी म्हणतात आम्ही वाणी साहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत, रमेश बोरनारे म्हणतात आम्ही वाणी साहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत. नेमकं वाणी साहेबांच्या विचारांचा खरा वारसदार कोण आहे? खरे वारसदार म्हणल्यापेक्षा आज समजा हे म्हणू लागलेले गद्दारी केली, हा ही गद्दारी नाही, हा उठाव केलेला आहे. कोणाचा उठाव केलेला आहे? आमदारांनी टोटल. ठाकरे. ठाकरेचं काय झालं का नेमकं, आता समजा उदाहरणार्थ आमदार होते आणि आमदाराला कामं करायचे प्रत्येक मतदारसंघात, तर त्या मतदाराला तिथं मुंबईला आमदाराचं काही धकत नव्हतं. संजय राऊत जो होता, हा संजय राऊत काय करायचा, तिथं आमदार आले म्हणजे यांच्या फायले घ्यायचा, ठीक आहे आम्ही करतोय कामं. मग हे कामं उद्धव साहेबापर्यंत जात नव्हते. मग यांना मतदारसंघामध्ये विकास काय दाखवायचा? निधी तर येईना वरून, मुख्यमंत्री तर आपला आहे, मग करायचं काय? म्हणून हा उठाव यांनी 40 फुटू किती शकते? 5 फुटू शकते, 2 फुटू शकते, पण 40 आमदार अख्ख्या महाराष्ट्रात फुटणं ही काही साधी गोष्ट नाही ना. म्हणजे रमेश बोरनारेंची बंडखोरी केलेली आहे, ही लोकांना आवडलेली. योग्य केली, ती कामामुळे केली, ही काय स्वतःच्या स्वार्थाकरता नाही केली. काय वाटतं बोरनारेंनी जो उठाव केला किंवा कोणी बंडखोरी म्हणतायत, तर हे लोकांना आवडलेले आहेत का ठाकरेंना सोडून शिंदेसोबत जाणं?
हो एकदम आवडले लोकांना. आपल्यासोबत अजून काही ग्रामस्थ आहेत. काय नाव तुमचं बाबा? बबन काशीनाथ पवार. बरं, या 5 वर्षांमध्ये काही कामं झालेत का वैजापूरचे? वैजापूरचे कामं भरपूर झाले तसे, म्हणजे आता रोडचे काम झाले, गावचा विकास झाला आणि त्याच्यामध्ये काही आता तिने मंदिरांसाठी सभा मंडप दिले, असे तिने बरेचसे काही कामं बोरनाथ सरांनी केले. बरं, मग काय वाटतंय पुन्हा एकदा संधी द्यायची का त्यांना? त्याच्यामुळे असं वाटतं की त्यांना एक वेळ संधी द्यावा अजून एकदा, अशी सर्व ग्रामस्थाची इच्छा आहे. अजून ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत. दादा, काय नाव तुमचं? संदीप मोहीन. वैजापूरचा भावी आमदार कोण असेल हो? दिनेश भाऊ. बरं, का दिनेश परदेशाला तुम्हाला संधी द्यायची? सरांनी खूप चांगले कामं केले पण टक्केवारी खूप घेतली ना. बरं, कामं झाले ना? कशाची कामं झाली? कागदोपत्रीच कामं झाली, कुठंच कामं झालेली नाही. आपण जर पाहिलं तर असे विविध प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. दादा, काय नाव तुमचं? बऱ्याच त्रिभ बरं, काही कामं झालीत का वैजापूरमध्ये 5 वर्षामध्ये? हो भरपूर झाले ना. काय कामं झाले? आणि सभा मंडप झाले, देवळाची कामं झाले. हो, काय वाटतं कोणाला संधी द्यायची यावेळेस? यावेळेस आता बघू आता ऐन टायमावर. परदेशी आहेत, रमेश बोरणारे आहेत, एकनाथ जाधव आहेत, मग काय वाटतं कोणाला संधी दिली गेली पाहिजे? असं दिनेश भाऊ चालू आहे. तर अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर विविध प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अनेक ग्रामस्थांना वाटतायत रमेश बोरणारे यांना संधी द्यायची, तर काही म्हणतात परदेशींना संधी द्यायची. काहींना भाऊसाहेब पाटील चिगडावकर यांचा निर्णय आवडलाय, तर काहींना हा चुकीचा वाटलेला आहे. या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. एनआरटी न्यूजची ही यात्रा कंटिन्यू वैजापूरमध्ये सुरू असणार आहे. तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथं थांबतोय. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.